हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो डबल पिंपरीले, म्हणजे येणं जाणं चालूच आहे. कारण की गणपतीचं जेवण आहे, त्यामुळं गणपतीचं जे सामान होतं ते सामान घ्यायचं होतं. तर ते आता इथून घ्यायचं का त्या गावावरून आमच्या बाबुळगाव इथून घ्यायचं. तर आता ते घरी गेल्यानंतर ठरवतो, नाही तर मग फोन करतो इथूनच की पप्पा घेऊन येऊ का सामान. तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉग करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. तर आता बस पाणी तपवलेलं आहे. पाणी तपवलं का आंघोळ करतो मस्त. आंघोळ केल्यानंतर प्राचीला घेतो. तर आज प्राची थोडीशी चांगली बोलताय, तिला चांगलं वाटत आहे. बाबू आज पण हल्ला, त्यामुळं सगळं खुश आहे. नाही तर काल एवढी खूप रडत होती आणि रात्री पण तिला खूप टेन्शन होतं. आता तिला टेन्शन द्यायला जमत नाही आणि कोणती गोष्ट तिला असं दुःख होणार अशी कोणती गोष्ट सांगणार पण नाही आणि करणार पण नाही. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि आमचा ब्लॉग कसा वाटते ते कमेंट मध्ये नक्की सांगा. कपडे तर धुतले होते, पण प्राची मस्त काकू सोबत गोष्टी सांगत आहे, काय झालं काय नाही. तर पाहू. प्राची निसते तेच डिस्कस करत राहते. कोणी मोठा माणूस भेटला का बस त्यांना विचारते, असं आहे तसं आहे. तिला थोडं बरं वाटते. मग कोणी जर सांगते चांगलं आहे, काय टेन्शन नको घेऊ, तर बरं वाटते. मी पण तिला सांगतच राहतो, अरे काही नाही झालंय, सगळं ठीक आहे. तर आता पाहू. आणि काल काय झालं, तिकडून आलो आम्ही खेड्यावरून आणि कपडे मग मी वॉशिंग मशीन मधून काढले कपडे आणि सुकवले. तर ते रात्रीचं टाइम होतं. तर आमच्या इकडं असं आहे का रात्रीचे कपडे वाळू घालता नाही येत, त्यामुळे मी मग आतमध्ये आणले आणि वाळू घातले. काही इथं वाळू घातले, काही टीव्हीवर टाकले आणि काही इथं टाकले. तर कोणी पण चांगलंच सांगते मित्रांनो, तिला तेच सांगत असतो मी, ते टेन्शन नको घेऊ, सगळं बरोबर होते बरोबर होते बरोबर होते. तर आता मी पहिले आंघोळ करतो मस्त बढिया, मग आम्ही जातो डायरेक्ट. आणि आमच्यासोबत काही पाहुणे मंडळी येत आहे, तर त्यांना पण घेऊन जायचं आहे. कारण की आम्ही तिकडच चाललो, तर ते पण म्हणे आम्ही पण येतो, तुम्ही पण चला, सगळ्यांना सोबत जाऊ. काय म्हणे काकू? पोरग हो का पोरगी हो म्हणे, चांगलं झाला पाहिजे म्हणे. तर खरी गोष्ट आहे, आम्हाला पोरग पण चालते आणि पोरगी पण चालते. फक्त जे द्यायचं आहे देवाना ते चांगलं द्यायला पाहिजे बस. नाही प्राची? आणि सगळं ठीक आहे, तू काही टेन्शन गिन्शन नको घेत जाऊ, नुसती करत राहते. माझं पाणी तपलं आहे, उकडी चाललं. तर माझं पाणी तपलं, पहिले आंघोळ करून घेतो मी. मस्त प्राचीनं हे कापकूप केलं, मस्त भात आणि वरण बढिया खतरनाक मध्ये टँटड्यान. हे जेवण करून डायरेक्ट जाणार आम्ही आता पिंपरी, नाही तर मग त्यांना घ्यावं लागेल ना. तर आता हे म्हणते मला आता संत्रा खातो म्हणते. संत्रा खराब झालाय का? कुठं आजी? घे काढ, मला बी दे. तुम्हाला काय पाहिजे? जेवले ना? नाही. संत्रा देखा नाही आगे मुंह मारणे. संत्रा देखा नाही आगे मुंह मारणे. तर मित्रांनो मस्त आंघोळ पण झाली आणि आता हे संत्रा खाते मी बी. 2-4 फोडी खातो मस्त संत्र्याच्या. आता जेवण केल्यावर असं वाटतं झोपून जा मस्त. माझे सगळे कपडे घेतले आता मस्त तिकडे गाड्या. एवढे कपडे घेणार नाही तुम्ही? नाही ते काय एवढे म्हणजे 2 दिवस आहे ना तिकडेच आपण. काय तुम्ही? मी एक साडी घेऊन येतो फक्त. मला तिकडे एवढे पोरीवाणी कपडे घेता तुम्ही? किती खेप बदलत व्हिडिओ काढायचे आहे ना. तर पॅकिंग पूर्ण झालेली आहे. हे पाय कायच्यात धावपळ करून अजी पर्स होती मला हात. पर्स इथे टाकली ना बाई याच्या अंदर. काऊन टाकली? काढा ते. काऊन? मला पेन पाहिजे त्याच्यातली. त्याच्यातली पिन पाहिजे म्हणजे काम करत राहायचं नुसते. पर्स मध्ये कोण पिन ठेवते? तर कपड्याची पॅकिंग पूर्ण झाली आहे आणि गाडी पण रेडी आहे. आम्हाला पाण्याची कॅन सुद्धा सोबत न्यावं लागते, कारण की प्राचीले पाणी तिकडलं काही सहन नाही होत, सर्दी होते लवकर. तर आता इथून जाणार आम्ही आमच्या मोठ्याच्या इथं. मग ते मोठ्याच्या घरचे सगळे आम्ही घेऊन डायरेक्ट आमच्या गावली नेणार आहे पिंपरी. तर गाईज आता हिला रिचार्ज करायचं होतं, तर हे कुणकुण करून राहिली. 5-7 दिवस झाले हिला रिचार्जच केलं नाही. मग रिचार्ज करून द्या पहिले. मग चांगली राहायची माझ्यासोबत. गोड बोलशील. अच्छा दिवस. तर आम्ही यांच्या इथं आलो आहे. आता यांले बस गाडीत बसवतो आणि इले रिचार्ज करतो आणि पेट्रोल टाकतो आणि डायरेक्ट पिंपरीला जातो. काहीच विचार नाही करत आणि डायरेक्ट खेड्यावर जातो. मी आज कशी दिसते कमेंट मध्ये सांगा. तर गाईज मी आलो आता बॅलन्स करायला. तर भाऊ करून देतो म्हणते आता रिचार्ज. आणि प्राची मस्त थांबून आहे वेटिंग करत, कारण की तिला रिचार्ज करायचं आहे तर तिला तेवढं तर करावंच लागणार आहे. आता भाऊकडून मी रिचार्ज करतो. तर आता इथून पेढा घेतो आप्पाजी पासून. या लेकरांसाठी आमच्या गाडीत आलेल्या, त्यांच्यासाठी काहीतरी खाऊचं घेऊन घ्याव. हे चिवडा पुडा आहे, हे आहे ते आहे. तर काय खाते? तर चिप्स घेऊ का प्राची? हा धुऱ्यान मन. हा
कोणतं हिरवा काय हिरवा हिरवा चिप्स. ते हिरवा चिप्स म्हणते का हे वाला का ठीक आहे. एक त्यांचा एक आपला. मित्रांनो आलो आम्ही आता आमच्या घरी. तर गणपती आहे बसून. तर पाणी पण आणलं सगळं झालं. तर आता मस्त इथं माहोल करतो. आता इथं व्हिडिओ काढत चाललो आम्ही. आमचे व्हिडिओ काढून येतो आणि मग पाहू काय होते. तर कंटिन्यू करा तुम्ही ब्लॉग. आनंद आनंद सगळीकडे. काय म्हणता माय पप्पा आहे टेन्शन मध्ये कारण की त्यांची मुलगी येणार आहे पुण्यावरून. तर त्यांची तब्येत थोडीशी खराब आहे वाटते. तर मला बी टेन्शन नाही आले पाहिजे म्हणून मला टेन्शन नाही येत. म्हणजे एवढी काही खराब नाही तर त्यांना थोडंसं वाटते त्यांची पोरगी होईल ते. तर पाहूया मी पण फोन लावून पाहतो तिला काय म्हणते. तर आपला भाऊ कॅमेरामॅन आज बनणार आहे आज. आणि चारूबाई मस्त बसून आहे कारण की तिले बी आता ते पोरगी येणार आहे म्हणते. तिले लयच खुशी होऊन राहील. मी झालो रेडी. म्या घातलं माझ्या पप्पाचं शर्ट नवीन नवीन कपडे आणि हे काही मला द्यायला पाहत नाही. तर प्राचीनं म्हटलं तर देऊन दिले एक शर्ट. तर चारूबाई पण खुश आहे शर्ट दिल्याबद्दल. सांगा कसं वाटतंय मी या शर्टावर. टी शर्ट आता आम्ही सगळे रेडी झालो आता जासाठी. मग जायचं उडू का वरत गाडी वरून जाऊ ना विमान. आम्हाला कसं चालते पण गौरव 2 मिनिट के अंदर हम गोवा में होंगे. पण गौरव दादा आज पहिली वेळ आपल्या गाडीत बसला. कसं वाटत आहे? एक नमन कडवा पार्वती हर बर हर महादेव. चलो चला इथं आता शूट करताय आम्ही. हे आहे वावर. काही असं आता हे नाही आमचं तर नाही आहे पण दुसऱ्याचं वावर आहे. पण आम्ही इथं शूट काढू शकतो कारण की आम्ही इथं परमिशन घेतली आहे ऑलरेडी. तर ते आपले भाऊ होते ते म्हणे काढू शकता म्हणे तुम्ही काही प्रॉब्लेम नाही म्हणे. म्हटलं ठीक आहे काढून घेऊ. पण काही असं नाही इथं. त्या दिवशी आपल्याला कुठं साप दिसला होता जी. सापाचं काय टेन्शन घेत चाललं नाही. तर आता इथून चाललो आपलं. इथं काही एकच शूट घेतला तर इथं खूप म्हणजे ऊन वगैरे खूप येत होती त्याच्यामुळं. तर नंतर काढू आता व्हिडिओ काढू. इंस्टाग्रामचे व्हिडिओ काढणार आहे. प्राची तिच्या मम्मी सोबत बोलत आहे. तर आता इथं त्या खासरापाशी शूट घेतो आम्ही. तर मित्रांनो आता इथं आम्ही शूट घेतो पहिले. तर कॅमेरामॅन पण आला आहे गाडी के. आणि आता आम्ही चाललो बाबुडगावले. गुपचूप खायचे आहे बाईले. नाही लग्न करू का कर ना. पण लव्ह मॅरेज आहे. लव्ह मॅरेज की कायले करतो. मग तुम्ही तर केला. आम्ही ना केलं असं. आमच्याकडून गलती झाली. तू कायले करतो. मी करतो ना. नाही लग्न करायचं आहे म्हणते बहीण. मस्त आता इथं पाणीपुरी खातो बढिया आपल्या भाऊच्या इथं. आता मस्त पाणीपुरी खातो मी. इथं बाबुळगाव मध्ये आलो आहे. तर बस आपलं पाणीपुरी खाल्ली आणि मग इथून डायरेक्ट आम्ही शूट आता जे झाला ते शूट करतो आणि घराकडे जातो. तर तुम्ही कंटिन्यू करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. माझे मित्र भेटले अनिकेत दादा आणि दुसरा अनिकेत दादा आहे. तर इथं सँडविच वगैरे खातो. आता चाय पण आहे इथं भाऊच्या इथं मस्त. तर काय घेतलं बर्गर. तर बर्गर घेतलाय भाऊ. आता रेडी करणार आहे 2 मिनिटातच. व्हेज चीज बर्गर सांगितलं आहे प्राचीनं. आता वेट करूया मस्त. भाऊ आपल्याला बनवून देणार आहे. तर बाबुळगाव इथं आहे. इथं सगळं काही भेटते आपल्या इथं अवेलेबल आहे. ते आमच्यासाठी लय चांगलं झालं. तर गौरवनं आणलं त्यासाठी थँक्यू. माझा बर्गर आलेला आहे. तर पाहून घ्या आणि तुम्ही पण खाऊन घ्या. नाही खाऊ नका चांगलं नाही. हा आता बोलला पूजा यानं बर्गर घेतलं म्हणून. कारण की पैसे यांचेच आहे ना. कारण की मी इथं घरी ठेवून आलतो आणि मी फोन पे करू नाही शकत. हे बिचारे याच्या भरोश्यावर खाऊन राहिले. नाही हा बोलला पूजा आहे म्हणजे मग बहिणीला चाललं म्हणून. तर सांग ना काय बोल ना. तर बोलत काऊन नाही हा लाजते वाटते. हा तू सांग बा याच्यावर काहीतरी माहिती. तू बहीण होईल त्याची. हा सांग. तुमच्यासोबत काय बोला पोरीसोबत बोला. हो का असं म्हणते. तर ठीक आहे. तर हे खाते तर खाऊ द्या. मला तर हे अजिबात आवडत नाही. हे काय खाते काय इथे माहिती. सरांच्या इथं आलो आहे आम्ही. तर सरांना भेटून एकदम चांगलं वाटलं. तर यांचं शॉप वगैरे आहे. हे सरांचं शॉप आहे. साडी वगैरे इथं चांगल्या क्वालिटीची मिळतात. तर प्राचीसाठी आम्ही इथं नेहमी नेत असतो म्हणून आम्ही इथं अजून परत आलो. अजून एकदा 4-5 साड्या घेऊन जातो. तर आम्ही नेहमी नेत असतो. तुम्हाला पण यायचं असेल तर बाबुळगाव वस्तीमध्ये दयाचंद फॅशन
इथे आहे. तर पहा येलपाड्यावाण्याचे मस्त पप्पाचं शर्ट घालून आले आहे यांनी. मस्त आता चाललो आम्ही घरी, कारण की खूप वेळ झाला बाहेरच हिंडून राहिलो. हा कापाय झोपलं मागच्या मग. हा. भजीत आहे म्हणते पाय. काय भजीतच राहते नेलाच ना बहिणीचे मी ना. मग असे कसे फजिलदार आहे ते दुसरी बायको करतो मी. है प्राची? दुसरी बायको करसान का? भेटते का तुम्हाला चपट्या नाकाची भेटन? आता चपटी भेटो का बोबडी भेटो, कोणती चालते आपल्याला. काय करता मग व्हिडिओ? चालते नाही का तशी? हा? थांबा मग आता आईले सांगतो. नाही का नाही म्हणतो नाही नाही बाबा, काय लागतो मजा करताय. काहून चालते म्हणता ना चपटी? काही चालत नाही आम्हाला. तर मी काय म्हणतो, तुमच्या नायकाचे नाका तर लय मोठे मोठे आहे म्हणते, लंबे. मग नाका शान आहे ना आमच्या. मग तुम्हाला चपटी बायको चालन का? चपटी बायको नाही. चपटी हा. काय असत सांग ना. म्हणजे भोपळी पाहिली तर भोपळी जमते आहे का नाही? तिथे म्हणतो कोणा समोर हातच नको त्यांचं फक्त आहे ना. काय खाल्लं तुला? पान मसाला पान. खोटा बोलते हा. खर्रा खाल्लाय ना, आहे का नाही? खर्रा तुम्ही नाही खात का खर्रा? आपल्याला खर्रा पडत नाही. कोण म्हणजे खर्रा म्हणजे ज्याले पट्टी जो खाते, आपल्याला नाहीच पटत. मला चवच नाही समजत त्याच्यात, मी काय खाणार आहे. ऑफिस आहे म्हणजे पोस्ट माझं नायगाव आहे, आणि जिल्हा माझा यवतमाळ आहे, आणि तालुका माझा बाबुळगाव आहे. तर बाबुळगावून आलो आम्ही. गाव हा काय म्हणतो थांबू का इथं? काय खाता? काही खात नाही. बिस्लरी घेऊ ना. हा ते इथं पाणी बॉटल घेतो म्हणते गौरव. भुल्ला पुसून घेते बा काय. खर्रा खायचे. नाही ड्रेस खुश आहे. तर आता आम्ही घरी आलेलो आहे. तर मी दुसरे कपडे अजून पप्पाचेच घातले मस्त. आणि आता आम्ही चाललो राशीचं जेवण कर. कशी दिसते जी त्याच्यात? कसे दिसते त्याच्या तिकडे तर घेऊ द्या. आहे ना. हे काढ. हे निघत हे काढता हे घे. असं घ्यायला लागते. हा. तर आता आम्ही राशीचं जेवण करायला चाललो. कम दात काढताय. तर राशीच्या जेवणात काय काय आहे तर ते तुम्हाला दाखवतो. कोणाला? हा मॅम, तुम्ही 2 वाजता कॉल केला होता का? हो केलेला. तुम्ही रिसिव्ह नाही केला सर. हो का? तू का बरं फोन नाही उचलला प्राची? घरी होता. ते काय म्हणते? स्विच ऑफ झाला फोन. आता फ्रेश वगैरे झालो ना, आता चाललो आम्ही महालक्ष्मीच्या घरी. मस्त बढिया. तर प्राची तर रेडीच झाली. आरती वगैरे करायसाठी चाललो आम्ही. तर चला आता जाऊ. आरती गिरती दाखवतो तुम्हाला. हो तेव्हाच व्हिडिओ काढत होतो ना. तर मित्रांनो, हे मला या बाईनं दिलं आमच्या छोटूच्या. तर थँक्यू. पाहुणे मंडळी बसून आहे अजून. आज वेगवेगळेच लोक दिसून राहिले सगळे. हा तेच म्हणून तिला सांगत होतं टेन्शन नको घेऊ, सगळं बरोबर होते आहे का नाही. मित्रांनो, हा ब्लॉग आता इथंच संपवतो आम्ही. तर जेवण गिवण करायला चाललो, पण आता तुम्हाला काय दाखवावं. तर आरती वगैरे झालेली आहे. तर आता हा ब्लॉग इथंच संपवतो. तर नेक्स्ट ब्लॉग अजून येणार आहे. तर कंटिन्यू पाहत जा आमचे व्हिडिओ. तर थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय तुला घाई वाटते. बाय कर. बाय. लाईक करा.